स्त्रीचा सन्मान हीच खरी शान, तिच्यामुळे उजळतो घराचा मान. महिला दिनाचा शुभेच्छा. नमस्कार. ऑनलाईन क्लासरूम मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. 8 मार्च महिला दिन. या दिवसासाठी शिक्षकांनी द्यावयाचे भाषण यावरती आपला हा व्हिडिओ आहे. चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करू. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. प्रेरणादायी भाषण. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. हा दिवस म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस. समाजाच्या प्रगतीमध्ये स्त्रीची भूमिका किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देणारा हा विशेष दिवस. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात अनेक स्त्रियांमुळे घडत असतो. आई, बहीण, शिक्षिका, मैत्रीण, प्रत्येक रूपात स्त्री आपल्याला प्रेम, आधार आणि प्रेरणा देत असते. आईच्या मायेपासून ते शिक्षकेच्या मार्गदर्शनापर्यंत स्त्री आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम करत असते. याच भावनेला व्यक्त करणारी एक छोटीशी चारोळी या क्षणी मला आठविते. स्त्री म्हणजे माया, स्त्री म्हणजे शक्ती. स्त्री म्हणजे माया, स्त्री म्हणजे शक्ती. तिच्या कर्तृत्वाने उजळते जगाची भक्ती. तिच्या स्वप्नांना देऊया उंच भरारी. तिच्या स्वप्नांना देऊया उंच भरारी. तिच्यामुळेच फुलते जीवनाची फुलवारी. तिच्यामुळे फुलते जीवनाची फुलवारी. प्रिय विद्यार्थ्यांनो, इतिहास पाहिला तर आपल्याला अनेक महान स्त्रिया दिसतात, ज्यांनी आपल्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने समाजाला नवी दिशा दिली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. राणी लक्ष्मीबाई यांनी शौर्य आणि धैर्याचे अद्वितीय उदाहरण घालून दिले. या महान स्त्रियांनी दाखवून दिले की जर संधी आणि पाठिंबा मिळाला तर स्त्री कोणत्याही क्षेत्रात मोठी कामगिरी करू शकते. आज विज्ञान, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या या दिवशी आपण सर्वांनी एक महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवला पाहिजे. स्त्री आणि पुरुष हे समाजाचे दोन समान आणि महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. एकमेकांचा सन्मान, सहकार्य आणि विश्वास यामुळेच समाजाचा खरा विकास होतो. याच विचारांना व्यक्त करणारी अजून एक चारोळी मला आठवते. स्त्रीचा सन्मान हीच खरी शान. स्त्रीचा सन्मान हीच खरी शान. तिच्यामुळे उजळतो घराचा मान. तिच्या स्वप्नांना देऊया नवी दिशा. तिच्या स्वप्नांना देऊया नवी दिशा. म्हणूनच फुलते समाजाची आशा. म्हणूनच फुलते समाजाची आशा. प्रिय विद्यार्थ्यांनो, आजच्या महिला दिनानिमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचा आदर करूया. तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन देऊया आणि समानतेचा विचार आपल्या कृतीतून जपूया. समारोप करताना एवढेच म्हणेन, स्त्री ही फक्त नात्याची ओळख नाही, तर ती समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे. आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.